धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पुण्यातल्या गुडलक चौकात या विजयाचं सादरीकरण केलं गेलं। सीजेपी कार्यकर्त्यांनी मेलोडी वाटत आता आनंद व्यक्त केला आणि या जल्लोषात फक्त जेनझी नाही तर जेन अल्फांचाही सुद्धा समावेश पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं आता ही मोठी माणसं सुद्धा इथं आलेली आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यावर कॉक्रोच जनता पार्टीचं सगळ्यात मोठं यश मानलं जाते आणि देशभरात विद्यार्थ्यांकडून किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातो। पुण्यातल्या गुडलक चौकातली ही दृश्य आहे, तिथे देखील जेनझी कडून आंदोलन केलं जाते। खरं तर हे आंदोलन जेनझीचं मानलं जायचं। अनेक पोस्टर्स, अनेक मीम आपण इंस्टाग्रामवर पाहायला मिळाले, हे जेनझीचं झालं। पण एक छोटी चिमुकली आपल्याकडे दिसते ना, जेन अल्फा लोडिंग म्हणजे याच्या पुढची पिढी नेमकी कशी असेल असं ती या पोस्टर मधून सांगते। पुण्यातल्या गुडलक चौकात हे आंदोलन सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीचा जो आहे तो मानला जातोय, कारण सगळ्यात महत्वाची मागणी जी होती ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली होती आणि त्यानंतर आज दुपारी जो राजीनामा आला त्यानंतर हा सगळा जल्लोष पुण्यातल्या गुडलक चौकात सुरू असलेला पाहायला मिळतोय। नितीन गडकरींचा देखील ही पिढी जी आहे ती राजीनामा मागताय। खरं तर हा सगळा जल्लोष आता देशभरात पाहायला मिळतोय आणि कॉक्रोच जनता पार्टीचा हा एक प्रकारे विजय जो आहे तो मानला जातोय। आणि त्यानंतर जेन अल्फा लोडिंग असे देखील पोस्टर्स आता पुण्यात झळकायला लागलेत। कॅमेरा पर्सन सचिन अंचाटेसह अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शेळगाव शहरामध्ये काव्य रत्नावली चौकात विद्यार्थी आणि तरुणाईनं भर पावसात जल्लोष केला। यावेळी पेढे आणि चॉकलेटचं वाटप केलं, आनंदोत्सव साजरा केला गेला। आता बातम्या पावसाच्या आहेत। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख भातसा धरणामध्ये जलग्रहण क्षेत्रात आता मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होतीये। याच पार्श्वभूमीवर भातसा धरणाचे 5ही दरवाजे उघडले गेले आणि भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचंही आवाहन केलं गेलंय। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण सध्या 97% भरलंय आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय। पाण्याची मोठी आवक होतीये, त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीच नदीपात्रामध्ये धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग वाढवून आता 7500 क्युसेक केला गेला। पावसाचा जोर असाच कायम राहिला तर हा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याची ही दाट शक्यता जलसंपदा विभागानं वर्तवली आहे। याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचाही इशारा दिलेला आहे। सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतली आहे, मात्र लगतच्या मध्य प्रदेश राज्यात काल झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरनं वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर आता धापेवाडा बॅरेज बनवला गेला, त्याचे 17 दरवाजे उघडलेले आहेत। सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे।